सातारा जिल्हा हा ऐतिहासिक जिल्हा म्हणून ओळखला जातो। या सातारा जिल्ह्यात छत्रपती घराण्यातील समाध्या या संगम माहुली परिसरात आहेत। तुम्ही पाहू शकता आपण आता सध्या संगम माहुली परिसरात आहोत। याच ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांची समाधी आपल्या नजरेसमोर आपल्याला पाहायला मिळते। याच ठिकाणी महाराणी ताराराणी यांची समाधी देखील याच ठिकाणी होती। 4 वर्षापूर्वी एका प्रतिष्ठानच्या माध्यमातून या समाधीचा जीर्णोद्धार करण्याचं ठरवलं आणि याच ठिकाणी जे तुम्ही पाहता या वाळूच्या ढिगाऱ्याखाली ती समाधी होती आणि त्या समाधीचं उपेक्षीकरण करून ती समाधी इथून हटवून आता गावाच्या वेशीच्या इथं ठेवण्यात आल्याचं देखील ग्रामस्थांनी सांगितलं आहे। त्याचबरोबर पराक्रमी ताराराणी यांची समाधी आज देखील उपेक्षित अवस्थेत आपल्याला पाहायला मिळते। राज्य सरकार त्याचबरोबर सातारचं प्रशासन या समाधीकडे दुर्लक्ष करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मराठा साम्राज्याचं नेतृत्व करणाऱ्या ज्या ताराराणी माँसाहेब आहेत त्यांची समाधी आत्ता उपेक्षित असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळं ग्रामस्थांच्यात एक मोठा जो आक्रमक पवित्रा या ग्रामस्थांनी घेतला आहे। परत एकदा कलेक्टर बोलून काही वेगळा निधी अजून उपलब्ध होतोय का आणि संपूर्णच माहुलीचे जे दोन्ही घाट आहेत नुसतं एवढ्यापुरतं नाही, म्हणजे ताराराणींची समाधी तर एक आहे, पण घाटाची पण थोडी दुरुस्ती करून तो एखादा असा काय म्हणायचं टुरिझम स्पॉट करता येतोय का, हा सुद्धा थोडा प्रयत्न ऍक्च्युली कलेक्टर साहेबांशी थोडं माझं बोलणं झालंय। आता निधी DPDCतनं आणि इतर कुठल्या विभागातनं कसा उपलब्ध होतोय याचं थोडं आमचं नियोजन सुरू आहे, अजून ते झालेलं नाही। पण या सगळ्याच परिसराचं म्हणजे ताराराणींची समाधी असत आणि शाहू महाराजांची तिथं आहे आणि घाट आपले जे दोन्हीकडचे घाट जे आहेत ते दोन्हीकडचे घाट हे करतात। एकाने मला खरं म्हणजे एक सातारकरांनीच एक फार चांगली आयडिया दिली की त्यांनी दिलं की मधनं जर एक म्हणजे चालत यायला जायला पूल केला म्हणजे एक आपलं टुरिस्ट म्हणून इकडून तिकडं जाता पण येईल, त्याला बाकी वाहतूक नाही ठेवायची। जसं ते म्हणली उत्तर प्रदेश वगैरे इकडं जसे देवस्थान तिथले जे आहेत त्यांना बऱ्यापैकी घाटांवर असे पूल बांधलेत। हे मला वाटतं ते मेटल जे वायर येतात त्याचे पूल बनवतात आणि बऱ्यापैकी स्ट्रॉंग असतात ते, आणि लोकांना फक्त जायला यायला हे असं एक हे करा अशी एक सूचना मला एक चांगली सूचना ती दिली। मग ते सुद्धा याच्यामध्ये अंतर्भूत करता येते का, म्हणजे मग इकडून माहुलीला जायचं म्हटलं हे संगम माहुलीवरनं क्षेत्र माहुलीला जायचं म्हटलं तर पुलानं जाऊन दोन्हीकडच्या घाटावर काय असेल जाऊन बसता येईल, दर्शन घेता येईल असं एक हे आहे। आणि त्याचबरोबर ही समाधी याच्यासाठी पण नक्की DPDC आणि इतर मार्गानं निधी उपलब्ध करण्याचा प्रयत्न करू। नाही, मेन म्हणजे एक चांगले कोणतरी आर्किटेक्ट, कारण दुसरी गोष्ट काय आहे की हे सगळं त्या फ्लड लाईन मध्ये येतं, त्यामुळे उद्या नदीला पाणी आल्यानंतर ह्या सगळं जे केलेलं कामही टिकलं पाहिजे। 1 वर्ष केलं आणि दुसऱ्या पुरामध्ये जर ते सगळं वाहून गेलं किंवा केलेल्या कामामुळं परत समाधींना काही धोका झाला तर ते फार चुकीचं होईल। त्यामुळं अशा पद्धतीनं काम करणारे आर्किटेक्ट बघून त्यांच्याकडनं सगळे ड्रॉइंग्स डिझाईन आणि त्या पुराच्या कारण बऱ्यापैकी या दोन्ही समाध्या ज्या आहेत ह्या पाण्यामध्ये आहेत, अगदी नदीचं पात्र बदललं असेल वगैरे जे काय असेल, पण आज बघितलं तर अगदी नदी पात्रामध्ये आहे। थोडंफार उन्हाळ्यामध्ये त्या समाधी जरा उघडी हे पडते आणि इतर वेळेला पाणीच त्याच्यामध्ये असतं, पावसाळ्यात तर पूर्ण पात्र भरलेलंच असते ते। त्यामुळे ते थोडं टेक्निकली कसं हे करायचं आणि जे करू आपण ते टिकलं पाहिजे कायमस्वरूपी, अशा पद्धतीनं करायचं नियोजन करू आपण। 300 वर्ष पूर्ण होऊन देखील आता या समाधीचा जीर्णोद्धार कधी होणार असा सवाल देखील आता ग्रामस्थ विचारताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन ओमकारसह वैभव बोडके, ABP माझा, सातारा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।